नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आली आहे मम्मीकडे आणि संध्याकाळची वेळ आहे। चहा आणि नाश्ता झालेला आहे। पप्पा इथे माझे बसलेले आहेत पहा। हां आणि मम्मीचं काहीतरी आता मी आले तर मम्मीची लुडबुड चालू झाली किचनमध्ये नेहमीप्रमाणे। तर ती आता काहीतरी करते किचनमध्ये। मम्मीकडे खास कारणासाठी आलेली आहे। मला पाहिजे कोंबडी वड्याचं पीठ आणि ते पीठ घेण्यासाठी आलेली आहे। मी तर पीठ नेहमीच घेऊन जाते आणि माझ्या बहिणी आल्या की ते आपण घेऊनच जातात, कारण की माझी मम्मी खूप मस्त पीठ काढते। तर आज म्हटलं की पीठ तर मी घेऊन जाणारच आहे, तर त्याचबरोबर तुम्हाला कोंबडी वड्याचं पीठ कसं काढायचं आणि त्याच्यासाठी काय काय प्रमाण लागतं आणि काय काय टाकावं लागतं हे पण दाखवूया। तर आता माझी मम्मी गेली आहे किचनमध्ये, तिची लुडबुड सुरू झाली मी आली आहे म्हणजे। तर आता आपण डायरेक्ट किचनमध्ये जाऊया आणि तिने काय काय वड्याचं पीठ बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते बघूया। तर आता आपण आलेलो आहोत किचनमध्ये। मी तुम्हाला मगाशी सांगितलं मी आल्यानंतर मम्मी किचनमध्ये आली आणि काही ना काही लुडबुड चालू आहे। तर बघा मी ते सगळं काढून तर आता मी तुम्हाला दाखवते। मम्मीने इथे 1 किलो तांदूळ घेतलेत, हे स्वच्छ धुवून 2 ते 3 दिवस पंख्याखाली सुकवलेत। त्यानंतर इथे मेथी घेतली, ही मेथी जी आहे ना ती 1 मूठ आहे बघा, म्हणजे 1 मूठ मेथी घ्यायची आहे। त्यानंतर बडीशेप पण 1 मूठच घ्यायची आहे आणि इथे धने आहे ते पण 1 मूठ आहे। उडीद डाळ आहे ती 200 ग्रॅम आहे, म्हणजे पाव किलो उडीद डाळ आणलेली, त्यातली 1 मूठ उडीद डाळ काढून ठेवली मम्मीने। कोंबडी वड्याचं पीठ बनवण्यासाठी एवढंच साहित्य लागतं, कारण का आम्ही मूळचेच कोकणातले असल्यामुळे हे एवढंच सगळं लागतं, बरोबर ना ग? हां, आणि मम्मी आमची पहिल्यापासून काढत आलेली आहे आणि हे तिला सगळं प्रमाण माहिती आहे। आता आपल्याला तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा म्हणून मी तुम्हाला अगदी 1 मूठ घ्यायचं वगैरे सगळं नाही, तर ही सगळं आहे ना अंदाजे काढतो। म्हणजे तिला सांगितलं ना 1 किलो पीठ आहे, तर ती सगळं घेऊन येते आणि अंदाजे त्याच्यामध्ये टाकते। पण म्हटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला शेअर करूया कोंबडी वड्याचं पीठ कसं बनवायचं, तर म्हणून मी हे सगळं प्रमाण तुम्हाला दाखवलं आहे। तर तुम्हाला घरी बनवायचं असेल कोंबडी वड्याचं पीठ तर नक्की तुम्ही ह्याप्रमाणे साहित्याचं प्रमाण घ्या आणि तुम्ही घरी बनवून बघू शकता। तर आता आपण बघूया पुढे काय करायचं आहे ते। हे मेथी भाजायची। ओके, मेथी भाजायची। हां, मेथी नंतर बडीशेप भाजायची, त्याच्यानंतर धने भाजायचे आणि उडीद डाळ अशी त्याच्यात टाकायची। तर आता आपल्याला पहिल्यांदा मेथी एक एक करून भाजून घ्यायचं आहे। मेथी भाजूया, नंतर बडीशेप, नंतर धने। आता तवा तापलेला आहे, मगाशीच मी गॅसवरती ठेवलेले आहे आणि बारीक गॅसवरती करायचं आहे ना। तर आता मी ह्याच्यामध्ये मेथी टाकते। मम्मी लालसर भाजायची ना? मेथी आहे ना लालसर भाजायची। मम्मीने सांगितलंय की मेथीकडे लक्ष द्यायची गरज नाही, भाजली की तिला आवाज आहे ना फटफट करून की समजायचे की आपली मेथी भाजली म्हणून, बरोबर ना? हां, आणि मध्ये मध्ये असं हलवत राहायचे जेणेकरून ती एकदम जळून नाही जायला पाहिजे। तर आता ही अशी मेथी भाजून घेतलेली, आता मी याच्यामध्ये बडीशेप टाकते। बडीशेप पण आपल्याला भाजून घ्यायची। बडीशेप जास्त भाजायची नाहीये, आता तिचा जो स्मेल आहे तो निघून जायचा। आता बडीशेप पण आपली भाजून झालेली आहे, तर मी काढून घेते। जळली तर काळे होतात वडे। आता धने टाक। तर आता इथे मी बडीशेप भाजून घेतलेली आहे, आता याच्यानंतर आपण धने टाकूया। धने पण सेम भाजून घ्यायचे बारीक गॅसवरती। तर आता आपल्या इथे मेथी, धने आणि बडीशेप हे तिन्ही पण भाजून घेतलेले आहेत आपण। आता हे सगळं तांदळामध्ये मिक्स करणार। तुम्हाला मगाशीच सांगितलं की काय काय भाजून घ्यायचं आहे आणि आता हे भाजलेलं सगळं आता व्यवस्थित थंड झालेलं आहे। आता मी हे सगळं आता आपल्या या धुतलेल्या तांदळामध्ये मिक्स करणार आहे। चला आता आपण एक एक करून मिक्स करूया। पहिले मेथी टाकते याच्यामध्ये, नंतर बडीशेप टाकली मी भाजलेली आणि आता इथे धने घेतलेत भाजलेले आणि आता हे उडीद डाळ जी आहे ती भाजलेली नाही आहे, ही कच्चीच आहे, ही आपण आता ह्याच्यामध्ये मिक्स करणार। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला।
बस झालं, एवढंच लागतं आपल्याला कोंबडी वड्याचं पीठ बनवण्यासाठी. तुम्ही घरच्या घरी हे कोंबडी वड्याचं पीठ बनवू शकता. जर तुम्हाला हे दळायला द्यायचं असेल तर हे कसं द्यायचं आहे, तर तुम्ही हे घरघंटीवर देऊ शकता किंवा चक्कीवरती दिला तर तुम्हाला हे तांदळावरती दळायला सांगायचं आहे. जर हे दुसऱ्या पिठावरती दळलं तर वडे जे आहेत ते आपले कडक होतील, तर त्याची काळजी घ्या. आणि हे प्रमाण बघून तुम्ही घरच्या घरी कोंबडी वडे बनवून पहा. मी सांगितल्याप्रमाणे कोंबडी वड्याचं पीठ बनवून बघा आणि वडे पण करून बघा आणि सांगा मला कसे झाले आहेत ते. बरेच लोक सांगतात की तुझ्या मम्मीबरोबर व्हिडिओ काढ. तुम्ही अगोदरचाही व्हिडिओ बघितला असेल चकलीच्या भाजणीचा, त्याच्यामध्ये मला मम्मीने सगळं प्रमाण दाखवलेलं की कसं करायचं, काय करायचं ते, आणि तो व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडलेला. तर तो व्हिडिओ बघूनच मला सगळ्यांनी सांगितलं की मम्मीबरोबर अजून मालवणी रेसिपीचे व्हिडिओ काढा. पण मम्मीला एवढा वेळ उभं राहणं शक्य नाही आहे, कारण का तिला डायबिटीज आहे. तर एवढा वेळ उभं राहायचं म्हटलं की तिला जमत नाही. मग कधीतरी छोट्या छोट्या रेसिपी असतील तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि तुम्हाला कुठल्या टाईपची रेसिपी बघायला आवडते, म्हणजे नॉनव्हेज, व्हेज, तर हे पण मला तुम्ही सांगा मालवणीमध्ये, कारण का भरपूर सारे प्रकार आहेत व्हेजमध्ये पण आणि नॉनव्हेजमध्ये पण. तर मला सगळ्यांनी भरपूर जाय झाले की कोंबडी वडे दाखव, कोंबडी वडे दाखव. तर मी आज तुम्हाला कोंबडी वड्याचं पीठ कसं काढायचं ते दाखवलं आहे. आणि नेक्स्ट म्हणजे नंतर मी जेव्हा कधी मम्मीकडे येईन तेव्हा पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोंबडी वडे कसे बनवायचे ते मी तुम्हाला दाखवेन. हो की नाही? हो. दाखवशील ना? हो. हां, तेव्हा मग मी मस्त की कोंबडी पण आणूया आणि वडे पण बनवूया. हां, तेव्हा मग सगळीच जणं असतील. आणि काय होतं, मम्मीकडे व्हिडिओ काढायला काहीच प्रॉब्लेम नाही. अंतरा आली तर मला अंतराला सांभाळावं लागतं. आणि मम्मीकडे थांबणार कोण, कारण का मम्मीला एवढ्या वेळ उभं राहणं शक्य नाही. ताईकडे काढायचं म्हटलं की दादा आणि ध्रुवा आहेत, ते अंतराला सांभाळतातच. मग त्यामुळे तिच्याकडे काही प्रॉब्लेम होत नाही. तर आज आम्ही नेमकं अंतराला आणलेलं नाही आहे, कारण का अंतरा गेली ट्युशनला. आता तिची यायची वेळ झाली आहे, तर तिला आता आम्ही थोड्या वेळाने जाऊ आणायला. तर आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.